नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया देवांच्या पूजेचे विविध षोडशोपचारांविषयी। ध्यान अन्य विषयांची इच्छा दूर करून ध्येय वस्तूंच्या ठिकाणी तद्रपू होण्याला ध्यान म्हणतात। आवाहन प्रतिकात्मक मूर्तीत सपरिवार आयुधे व शक्तींसह येऊन प्रतिष्ठित होऊन पूजन स्वीकारावे अशी प्रार्थना आहे। आसन वरील प्रार्थनेनुसार देवाचे आगमन समोरच्या मूर्तीत झाले आहे अशा कल्पना करून आसन द्यावयाचे, स्वागत करायचे। अर्घ्य हात धुण्यासाठी जे पाणी द्यायचे त्याला अर्घ्य म्हणतात। हे अर्घ्य पाणी, दूध, दही, मध, अक्षता, कुशाग्र, दुर्वा, पांढरी मोहरी या वस्तू अर्घ्यपात्रातून द्यावयाच्या असतात। अर्घ्यपात्र हे वनस्पती, पाने, शंख, शिंपले, सोने, रुपे, तांबे यांपैकी एका वस्तूचे असावे। व्यवहारात पळीभर पाण्यात गंध, अक्षता, फुले, दुर्वा असे अर्घ्य वाहण्याची प्रथा आहे। आचमनीय मुखप्रक्षालनासाठी जे पाणी देतो त्याला आचमनीय असे नाव आहे। हे पाणी पवित्र, सुगंधी, कापूर मिश्रित असावे असे कालिका पुराणात वर्णन आहे। अभिषेक स्नान व पंचामृताचे देवाला स्नान घातल्यावर मस्तकापासून पायापर्यंत सर्वांगावर अभिषेक करावा। हा अभिषेक सुगंधी जल, तेल, उसाचा रस, दूध यांनी करावा। अभिषेकाच्या वेळी पुरुषसूक्त, स्त्रीसूक्त, अथर्वशीर्ष, सौर, पवमान, रुद्र इत्यादी म्हणावे। वस्त्र, उपवस्त्र आपल्याप्रमाणे देवांना वस्त्र समर्पण करावीत। गंध चंदनाचे खोड सहाणेवर उगाळून जे विलेपन करतात त्याला गंध असे म्हणतात। अक्षता हा मुख्य उपचार नव्हे, पिंजर मिश्रित अखंड तांदूळांना अक्षता म्हणतात। एखादा उपचार उपलब्ध नसेल तर त्याऐवजी अक्षता वाहतात। अक्षता या बल, समृद्धी व दीर्घायुष्य देणाऱ्या आहेत। कुंकू पूजेतील गौण उपचार असला तरी पुरुष देवतेचे आवाहन करतो ते सपत्नीक असल्याने कुंकू वाहावे। पुष्प फुले ताजी, सुगंधी, न किडलेली, पायदळी न पडलेली व स्वच्छ असावीत। तुळस, दुर्वा, बेल इत्यादी पत्री वर सांगितल्याप्रमाणे असावीत। धूप देवापुढे जाळावयाचा सुगंधी पदार्थ। हा धूप विविध पदार्थांपासून तयार करतात। व्यवहारात आपण उदबत्ती वापर करतो। दीप स्वतः प्रकाशित असून दुसऱ्यालाही प्रकाशित करतो। तेजाचे रूप असून प्रकाशाचे साधन आहे। घृतदीप असावा। दीप फुंकर घालून विझवू नये। दीप जमिनीवर ठेवू नये। नैवेद्य निवेदनीय द्रव्याला, वस्तूला नैवेद्य म्हणतात। तो 5 प्रकारचा असावा। तो षड्रसयुक्त असावा। नैवेद्य देवाच्या उजव्या हाताकडे ठेवावा। देवाच्या डाव्या हाताकडे ठेवलेला नैवेद्य अभक्ष्य होतो। आरती आर्तिक्य या संस्कृत शब्दावरून मराठीत आरती हा शब्द आला आहे। आरती म्हणजे देवाचा जय जयकार होय। प्रदक्षिणा देवाला उजवे ठेवून देवाच्या उजव्या हाताकडून प्रारंभ करून देवाभोवती फेरी घालण्याच्या कृतीस प्रदक्षिणा म्हणतात। किमान 3 प्रदक्षिणा घालाव्यात, एकच प्रदक्षिणा घालू नये। शंकर देवतेला अर्ध प्रदक्षिणा करावी। या प्रदक्षिणेमुळे पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते, म्हणून प्रदक्षिणेला महत्त्व आहे। नमस्कार देवापुढे साष्टांग आडवे होऊन नमस्कार करावा। हा नमस्कार सर्वात श्रेष्ठ आहे। प्रार्थना देवापुढे विनम्र भावनेने आपले इष्ट असेल ते मागणे म्हणजे प्रार्थना। प्रार्थनेत आदर व विनवणी हे भाव असतात। जगात गुप्त व प्रकट अशा महान शक्ती वावरतात। आपले सामर्थ्य तुलनेने कमी असते, म्हणून या शक्तींनी आपल्या कार्यात विघ्न आणू नये। देवाने आपल्या कार्यसिद्धीसाठी सहाय्यक व्हावे म्हणून देवपूजेनंतर प्रार्थना करावी। या प्रार्थनेने प्रयत्नवाद आवश्यक आहे। त्या प्रयत्नाला देवाने सहाय्य करावे, अधिक बळ द्यावे आणि कामक्रोधांवर अंकुश राहून बुद्धीचे स्थैर्य व मानसिक बल वाढावे ही अपेक्षा प्रार्थनेद्वारे पूर्ण व्हावी। हा प्रार्थनेचा हेतू आहे।
अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा.